सोमानी सिरामिक लिमिटेड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही सादर करत आहोत सोमानी कव्हरस्टोन स्लॅब। हे स्लॅब त्यांचे मोठे आकार, अनोख्या डिझाईन्स आणि फिनिशिंगमुळे ग्राहकांची पहिली पसंती ठरली आहे। आणि सोमानी कव्हरस्टोन स्लॅबच्या या सर्व वैशिष्ट्यांमुळे यांचा उपयोग अनेक ठिकाणी केला जाऊ शकतो, जसे की भिंती, काउंटरटॉप, मजले, पायऱ्या, लॉबी आणि रिसेप्शन इत्यादी। आज या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला सोमानी कव्हरस्टोन स्लॅब, जे मोठ्या आकाराच्या टाइल्स आहेत, त्या खरेदी करण्यापासून ते लावण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सविस्तर सांगणार आहोत। त्यामुळे वेळेची बचत तर होतेच आणि स्लॅबही घट्ट बसवले जातात। सर्वप्रथम आवश्यक असलेल्या एकूण स्लॅबच्या संख्येचा अचूक अंदाज घेण्यासाठी स्लॅब बसवायचे आहे त्या क्षेत्राचे मोजमाप करा आणि कुठे स्कर्टिंग आणि ड्रिलिंग आवश्यक आहे ते देखील तपासा। यानंतर तुमच्या जवळच्या सोमानी शोरूम मध्ये जा आणि तुमच्या पसंतीचा स्लॅब निवडा। तुमचा निवडलेला सोमानी कव्हरस्टोन स्लॅब कन्स्ट्रक्शन साइटवर पोहोचल्यावर त्याचे पॅकेजिंग काळजीपूर्वक तपासा। सोमानी कव्हरस्टोन पॅकेजिंग कार्टनवर टाइल्स बद्दल तपशीलवार माहिती दिलेली असते, जसे की टाइल्सची शेड, फिनिशिंग, उत्पादन तारीख आणि त्यांची जाडी। अधिक माहितीसाठी प्रत्येक कार्टनवर QR कोड देखील दिलेला आहे, जो तुम्ही तुमच्या मोबाईल फोनद्वारे देखील स्कॅन करू शकता। रबर व्हॅक्यूम कप वापरून कव्हरस्टोन टाइल्स त्यांच्या नेमलेल्या जागेवर न्या आणि अतिशय काळजीपूर्वक ट्रान्सफर करा। तुम्ही क्रॉस बार कॅरेज किटचा देखील वापर करू शकता। असे करत असताना हेल्मेट, सेफ्टी शूज आणि ग्लोव्ज यांसारखे सेफ्टी गिअर घालण्याचे सुनिश्चित करा। आता हे स्लॅब वापरताना तुमच्याकडे कोणती साधने असावी आणि ही साधने कशी वापरली जातात ते पाहूया। बहुतेक स्लॅब मध्ये कटिंग, ड्रिलिंग किंवा बेवलिंगची आवश्यकता असते, म्हणजे एज प्रोफाइलिंग, आणि हे योग्यरित्या करण्यासाठी प्रशिक्षित कारागीर आणि व्यावसायिक कटिंग टूल्स आवश्यक असतात। स्लॅब सरळ आणि सफाईने कापण्यासाठी मजबूत वर्कटॉप वापरणे आवश्यक आहे, जसे की वाळूचा बिछाना। यासाठी तुम्ही बेंच टॉप म्हणजेच वर्किंग प्लॅटफॉर्म देखील वापरू शकता। स्लॅबला जास्त ताणापासून वाचवण्यासाठी ड्रिलिंग मशीनच्या सहाय्याने त्याच्या कोपऱ्यात 4 गोलाकार, आयताकृती किंवा चौकोनी छिद्रे बनवा। जास्त दाब न लावता हलक्या वेव्हिंग आणि वळणाच्या तंत्राचा वापर करून ड्रिलिंग सुरू ठेवा। ड्रिलिंग करताना छिद्र पाण्याने थंड केले पाहिजे। तुम्ही नेहमी डायमंड किंवा टर्बो डायमंड कटिंग वेल्ड वापरत असल्याची खात्री करा। इतर साधने किंवा ब्लेड स्लॅब मोडू शकतात। कडा कापण्यासाठी तुम्ही कंटिन्युअस डायमंड कटिंग डिस्कचा वापर करा। तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे एज प्रोफाइलिंग किंवा नोजिंग करू शकता। स्लॅबचे एज प्रोफाइलिंग किंवा नोजिंग केल्याने त्यांच्या सौंदर्यात भर पडते। आता वेळ येते स्लॅब बसवण्यासाठी बेड किंवा बेस तयार करण्याची। ज्या बेस, स्क्रीन किंवा सबस्ट्रेटवर तुम्हाला स्लॅब घालायचा आहे तो पूर्णपणे सपाट, कोरडा आणि धूळमुक्त असल्याची खात्री करा। भिंतीमध्ये बसवताना ते RCC किंवा जिप्समचे नाही याची खात्री करा आणि भिंतीचा पृष्ठभाग सपाट आहे का हे तपासण्यासाठी स्पिरिट लेव्हलिंग स्केल वापरा। स्लॅब सेट करण्यासाठी सिमेंटचा वापर केला जाऊ शकतो, परंतु आम्ही उच्च गुणवत्तेचे अधेसिव्ह वापरण्याची शिफारस करतो, विशेषतः जेव्हा तुम्ही भिंतीला टाइल्स लावत असाल। आम्ही शिफारस करतो की तुम्ही सोमानी इझी फिक्स SEF 777 आणि इझी फिक्स SEF 888 वापरा। दोन्ही पृष्ठभागांवर म्हणजे स्लॅब आणि भिंत दोन्हीवर अधेसिव्ह एका सरळ रेषेत अत्यंत बारकाईने लावा। दोन्ही पृष्ठभागांवर अधेसिव्ह लावल्याने टाइल्स मध्ये पोकळपणा राहत नाही, ज्यामुळे त्यांना मजबूती मिळते आणि स्लॅब दीर्घकाळ टिकतात। यासाठी 10 मिमी खाच असलेला नॉच ट्रॉवेल देखील वापरला जाऊ शकतो। कमर्शियल जागेमध्ये पोकळपणा निर्माण होऊ नये म्हणून अधेसिव्हच्या जाडीकडे विशेष लक्ष द्या। तसेच पृष्ठभागाशी 100% संपर्क राहण्यासाठी रबर मॅलेटच्या सहाय्याने स्लॅबवर हळूवारपणे अधेसिव्ह टॅप करा। असे केल्याने दोन पृष्ठभागांमधली हवा निघून जाते आणि जोड मजबूत होते। स्लॅब्स मध्ये 3 मिमी ते 5 मिमी स्पेस ठेवण्याची खात्री करा, जेणेकरून विस्तारासाठी जागा मिळेल आणि त्यामुळे टाइल्स निघून होणारे नुकसान टाळता येईल। स्लॅबचा पृष्ठभाग एक समान ठेवण्यासाठी सायक्लोन लेव्हलिंग सिस्टम वापरा। लेव्हलिंग सोबतच स्पेसिंगचेही काम करते। यानंतर जोडामधील अतिरिक्त अधेसिव्ह आणि घाण पूर्णपणे पुसून काढून टाका।
अधेसिव्ह 24 तास सुकण्यासाठी सोडून द्या। आता वेळ आहे ग्राउटिंगची, जे स्लॅब मधील उरलेली स्पेस भरण्याचे काम करते। आम्ही तुम्हाला सोमानीचे इपॉक्सी बेस इझी फिक्स ग्राउट वापरण्याचा सल्ला देतो। ते स्लॅबचे सौंदर्य वाढवतात आणि गळती रोखण्यासाठी देखील खूप प्रभावी आहेत। टाईलच्या शेडनुसार ग्राउट निवडा। ग्राउट लावायला सुरुवात करण्यापूर्वी स्लॅबचे सर्व कोपरे ETI मास्कने झाकून टाका। स्लॅब मधील ग्राउट योग्यरित्या भरण्यासाठी लोखंडी पट्टीचा वापर करा, यामुळे ग्राउट लागण्यास मदत होईल। यानंतर ओल्या स्पंजच्या सहाय्याने स्लॅब मधून अतिरिक्त ग्राउट काढून टाका। त्यानंतर ग्राउट सेट होण्यासाठी 24 तास तसेच सोडून द्या। आता वेळ आहे टाईलचा पृष्ठभाग पूर्णपणे स्वच्छ करण्याची। यासाठी चांगल्या दर्जाची आणि पृष्ठभाग साफ करणारी केमिकल्स योग्य प्रमाणात वापरावी, जेणेकरून स्लॅबच्या पृष्ठभागाला इजा होणार नाही। आम्हाला विश्वास आहे की या व्हिडिओद्वारे तुम्हाला स्लॅब बसवण्याबाबत योग्य माहिती मिळाली असेल। तुम्हाला भविष्यात अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला ईमेल ID वर मेल करा। आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्कीच देऊ।